नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेत अजून काही अटी रद्द करण्याबाबत महिलांनी दादांना काही प्रश्न विचारले आहेत. दादांनी या प्रश्नांना काय काय उत्तरे दिली आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरू करूया. माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर, मी पारनेर मधून बोलते. माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाईन होत नाही, रेंजचा प्रॉब्लेम असतो. ॲप 11 नंतर चालतो, सकाळी पहाटे चालतो, तर OTP घेण्यास आम्हाला जमत नाही. ताई, त्याच्यामध्ये काय झालंय, सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय. आता साधारण 5 ते 7 लाख फॉर्म ऑनलाईन वर दररोज होत आहेत. आता जसं जसं पुढं जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहे. आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय. तुम्ही जे सांगितलेले त्याची नोंद मी घेतलेली आहे. मी उद्या मुंबईमध्ये आहे, त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली, त्यांच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो. हा, बोल बाई. इकडे माईक द्या प्लीज. उजव्या हाताला एकच माईक आहे का? नाही, इकडे पण एक माईक आहे ना. मग दोन ना, असं का करतोय? दोन्हीकडे माईक ठेवा प्लीज. दोन्हीकडे दोन ठेवा. हा, बोला. नमस्कार. नमस्कार. अजित दादा, पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मिशन महाराष्ट्र जरा बाजूला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभारी, खूप खूप आभारी. माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे. मी पारनेर तालुक्यात देवीभोरे गावात CRP उमेद अभियानातर्फे काम करते. तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये. त्यांचं BPL म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे, पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोनवरती गाडी घेतलेली आहे, 4 व्हीलर. तर ते विचारतात आम्हाला, तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळे, पण आमच्याकडे गाडी आहे. तर मग गाडी कुणी घेतली? गाडी कोणी? घरच्यांनी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी. मिस्टर आणि सासरे काय करतात? त्यांना उत्पन्नाचं साधन काय? आपलं मजुरीच, मोलमजुरीच. हो. आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी? म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना, ते साचूनच गाडी घेतली. आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असे गहाण ठेवून त्यांनी हे घेतले, लोन काढले. नाही, तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले, 60चं वय 65 केलं, आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं, सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून, तुम्हाला सोपस्कर व्हावं म्हणून मी काय करतो, याची नोंद विकास पाटील घ्या. आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू. आम्ही काढू. मागे त्या ताई आहेत बघा. धन्यवाद. धन्यवाद. माईक पास ऑन करा प्लीज पटकन मधून. नगरला किती वाजता आहे? बोलणार नगर. चला लवकर. पुढचे 1-2च प्रश्न आपण फक्त घेणार आहोत. बोला ताई. हॅलो, संगीता दगडू विश्वासराव चवळा. मी ज्यावेळेला ऑनलाईनचे फॉर्म भरले त्यावेळेला OTP पण गेले आणि पेंडिंग पण झालं, म्हणजे ऑनलाईन झालं, पण चुकून एखादा नंबर नावाऐवजी 2 पडतो, त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी OTP जातो, ते OTP देत नाही समोरचे. तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो, तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर. तर त्याच्यावर पर्याय. आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे, पण एकदा झालंय ते, पण परत सारख्या चुका करत बसायचं नाही, तेवढंच आम्हाला दुरुस्त करत बसावं. सारखं नाही झालं, पहिल्यांदा म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे. पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना. आता संबंधित अधिकारी आहेत का कोणी इथे? अदिती, तुम्ही आहेत? ह्यांची अडचणीचं काय म्हणतात?
सांगू शकतो आपण ते केलेले एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला, एकदा तो एडिट होऊ शकतो, पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही. मग तो स्क्रुटनी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला. त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं, वेळ बराच झालेला होता म्हणून, एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची. अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. बोला ताई. हॅलो दादा, मी हिराबाई करंजले बोलते पाडळीवरून. तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता, पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला, म्हणून तो माघारी विकला आम्ही. पण ते अजून आमच्या मालकाच्या नाव आहे, ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आलं. मग ती मी बसन का त्याच्यात? तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर 100% बसणार. इतकं नाही आम्हाला, 1 लाख 1 एकर 1.25 एकर वावर आहे म्हणल्यावर उत्पन्न कशाची? वावराचा काही प्रश्न ठेवला नाही, वावर किती का असताना उत्पन्न 2.5 लाख एवढी नाही आमची, मग उत्पन्न इतकी नाही बसत. मग ते बसणार 2.5 लाखाच्या आतमध्ये बसणार. धन्यवाद धन्यवाद. मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत. हा बोला. दादा, आमच्या सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी योजना आणलेली आहे. दादा, असं एक आहे की तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे होईल, एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल. एकत्रित कुटुंबामध्ये दोन नाही एक मिनिट. एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही, 2 महिला, विवाहित आणि एक अविवाहित. समजा ना, ऐका ना, 2 महिला. समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण 21 वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही 21 वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण 2 महिला आहेत, एका घरातल्या 2 महिला. हा, पण काय होतं, एकत्रित कुटुंबात 2 जावा आहेत, एका रेशन कार्डवर 2 जावांची नाव आहेत. त्यावेळेस काय म्हणतात, दोघींची पण मान्य चालतात की माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे. त्यावेळेस आम्ही कोणाचा फॉर्म भरायचा? त्याच्यात 2 कसं आहे ताई, नणंद नसते ना. हो बरोबर आहे ना. शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल, त्याला अंतच लागणार नाही. आम्ही हाही विचार केला होता की बाबा 2 अपत्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या, पण म्हणलं नको, फार चिडतील महिला. परंतु पुढं कधीतरी पुढं कोणतरी असा विचार करेल, त्याच्यावर आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा. आपलं 2 अपत्यावरच थांबायचं. तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये 2 पर्याय, 2 जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं. कारण कुटुंब एक म्हणलं, नवरा बायको, त्यांची 2 मुलं, घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्यापुरतं, अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो. त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा 2 दिलेल्या आहेत. पहिले एकच होतं, तुम्हाला आठवत असेल, पहिला GR निघाला तेव्हा एकच होतं, परंतु नंतर ते काही ठिकाणी परित्यक्त्या असतात, काही ठिकाणी विधवा असतात, काही ठिकाणी डिवोर्स झालेल्या केसेस असतात, अशा काही गोष्टी असतात, म्हणून आता आम्ही 2 दिलेत. ओके, धन्यवाद. धन्यवाद. अजून कोणी? तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसेच आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला इथे मिळत आहे. दादा, अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात. आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवला आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत. आपली लाडकी लेक योजना आम्ही फॉर्म भरत होतो, त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली. आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा. परंतु एक थोडासा मुख्यमंत्री लाडकी योजने स्तुत्य आहेच, पण एक अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू मला थोडंसं एक त्यांची जी नाराजगी आहे ती थोडीशी बोलायची आहे. जर तुमची परवानगी असेल तर 1 मिनिटात व्यक्त करू इच्छिते.
काय दादा, आपण सर्वांना ज्ञातच आहे की गेली 50 वर्षापासून ICDS योजना आहे. या योजनेमध्ये काम करत असताना हे सगळं आपल्या ग्राउंड लेवलला योजना काम करते दादा, परंतु ही काम करणारी महिला खऱ्या अर्थाने नाराज आहे. तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा अंगणवाडी सेविकांचे. कारण सांग ना बाई. सर, त्यांना सगळ्यात महत्त्वाची आमची बॉटम अप लेवलची मागणी आहे मानधन वाढ. सर, तुम्हाला जर विचार करता आला दादा, खऱ्या अर्थाने वाढवलं ना. नाही दादा, 10,000मध्ये काहीच होत नाहीये मानधन वाढ. उद्याच्याला असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणाल 1 लाखामध्ये पण काही होत नाही, असं नसतं. नाही दादा. एक मिनिट. ज्या वेळेस ही योजना आली त्यावेळेस मला माहिती होतं, मी आमदार होतो, 60 रुपये महिना मिळत होता. किती? 60 रुपये. बरोबर. ते वाढवत आम्ही इथपर्यंत नेलंय. हे फक्त राज्याची योजना नाही, ह्याला केंद्राचा काही निधी असतो आणि राज्याचा काही निधी असतो. ह्याच्यामध्ये काम किती तास असतं? 5 तास आहे दादा, अर्धवेळ काम असतं. म्हणजे अर्धवेळेला 10,000 रुपये, म्हणजे पूर्ण वेळेला 20,000 रुपये असल्यासारखं आहे. ती तिचं अर्धवेळ काम करून ते तिचं ते काही विजवणं ते सगळं करून, मी कुठं टाळतोय असं नाही. आम्ही आत्ताच कोतवालांचं वाढवलं, पोलीस पाटलांचं वाढवलं, तुमचं काही वाढवलं, आशा वर्करांचं वाढवलं. शेवटी विकासालाही निधी लागला पाहिजे, शिल्लक राहिला पाहिजे, वेगवेगळ्या योजनाही चालल्या पाहिजे. हे सगळं चालवण्याच्या करता जे प्रशासन काही लाख लोक काम करत असतात त्यांच्याही सॅलरी वरच्यावर त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत महिन्याच्या महिन्याला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतात. आता तुम्ही सांगितलेले आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो. धन्यवाद.